तर हाय हॅलो कशा आहात? आय होप छानच असाल. तर हाऊसवाईफ क्रिएशन या व्लॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते. तर बघा खूप खूप अशा किचनमधल्या महत्त्वाच्या टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. चला तर बघूयात, ही आहे आपली पहिली टिप्स. तर इथे बघा मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा जे आहे तर ते टाकायचं आहे ऑइल. तर तुम्ही इथे पॅराशूटचं जे आहे तर ते तेल टाकू शकता, काही हरकत नाही. किंवा तुमच्या घरी जे तेल अवेलेबल असेल किंवा तुम्ही जे वापरता ते 1 चमचा यामध्ये टाकून ते छान असं मिक्स करायचं आहे. तर बघा इथे घेताना आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे की त्यामध्ये लगेच ते तेल मिक्स होईल यासाठी. तर बघा ही जी ट्रिक आहे तर ते आपण कशासाठी यूज करणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी आता घेतलेला आहे एक टॉवेल किंवा नॅपकिन, जो तुम्ही घरात क्लीन करण्यासाठी वापरता तो. तर बघा तो घेतलेला आहे. तर काय होतं, आपण रोज किचन वाटा वापरतो तर तो खूप दिवसांनी असा डलनेस किंवा त्याची शाईन जाते. तर इथं तुम्ही बघू शकता. तर बघा आपण जे पाण्यामध्ये तेल किंवा ऑइल मिक्स केलं होतं तर ते अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला पुसून किंवा क्लीन करून घ्यायचं आहे की जेणेकरून किचन वाट्याची जी शाईन असते तर ती लवकर तशीच राहते आणि खूप दिवस टिकते. तर ही ट्रिक तुम्ही जे फर्निचरचे आपले जे डोअर असतात मेन डोअर दरवाजाचे तर त्यासाठी सुद्धा करू शकता. की बघा आपण सारखं जर फर्निचर किंवा तो डोअर जर पुसला तर त्याचा कधी खूप असा कलर गेल्यागत वाटतं किंवा त्याची शाईन गेल्यासारखे वाटते. तर ही जी ट्रिक तुम्ही जर यूज केली त्याच्यावरती तर खूप छान रिझल्ट भेटतो. तर चला तर बघूया आपण आता पुढची ट्रिक. तर इथे बघा हा मिक्सर, आपण त्याला खरकाटे हात लावतो किंवा खूप दिवस क्लीन नाही केला तर अशा पद्धतीने घाण होतो. तर बघा मिक्सर जो आहे तो आपण पाण्याने सुद्धा वॉश करू शकत नाही. तर इथे मी घेतलेलं आहे व्हेनिगर. तर ते व्हेनिगर मी आता एका वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि आपला जो नॅपकिन आहे तर तुम्ही जो क्लिनिंगसाठी जो नॅपकिन वापरता तर तो नॅपकिन आपल्याला त्या व्हेनिगरमध्ये डीप करून घ्यायचा आहे. तर इथे बघा मी आता तुम्हाला दाखवते, एका छोट्याशा वाटीत एवढं असं व्हेनिगर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे, फक्त व्हेनिगरच घ्यायचं आहे. तर इथे बघा आता ते व्हेनिगर जे आहे तर त्यामध्ये आपल्याला काही न मिक्स करता आपला जो नॅपकिन आहे तर तो त्यामध्ये डीप करून नंतर तो पिळून घ्यायचा आहे की त्यामध्ये जास्त पाणी किंवा कसले अंश राहिले ना पाहिजे. तर ह्या अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत तर त्या पाण्याने खराब होतात. आपण त्याच्यावर पाणीसुद्धा ओतू शकत नाही किंवा घासू शकत नाही. आपण जर घासणीने घासलं तर यावरती खूप रेषा वगैरे उमटतात. तर तेलकट किंवा जे डाग असतील तर ते व्हेनिगरने इझिली निघले जातात. तर इथे बघा मी व्हिडिओ स्किप किंवा फास्ट न करता तुम्हाला करून दाखवत आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आपले फर्निचरमध्ये ज्या तुमच्या किचनमधल्या ज्या काचा असतील किंवा मग जे डोअर आहेत त्या डोअरलासुद्धा आपले जे हात कधी पिठाचे वगैरे किंवा तेलकट वगैरे लागून जातात तर ते तेलकट जे डाग आहेत तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकता. तर इथे बघा मिक्सर जो आहे तर तो खूप छान प्रकारे असा क्लीन झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता मिक्सरला पाणी न लावता किंवा जास्त कष्ट न घेता खूप छान प्रकारे क्लीन होतो. तर बघा आपण जिथे मिक्सरचं भांडं लावतो तर तिथेसुद्धा खूप अशी घाण जमते किंवा होते. तर ती कशाने क्लीन करायची, तर आपला जो स्पून किंवा जो चमचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ती क्लीन करू शकता. तर असं जर वरच्यावर केलं तर किचनमध्ये खूप जास्त काम येत नाही किंवा खूप छान आणि नीटनेटके असे किचन दिसते. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आहे किंवा कुठून बघताय ते कमेंट्स करून सांगा. अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आणि व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. तर इथे बघा आता हा फ्रीज आहे. तर ह्या फ्रीजवर ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत तर त्यांचा फ्रीज असाच होतो. तर मी 8 दिवसातून एकदा फ्रीज जरी पुसला तरी माझी लहान मुलं तो खराब करून ठेवतात. तर बघा फ्रीजला आपल्याला घासणीने किंवा ब्रशनी काहीच करता येत नाही किंवा घासता येत नाही. तर इथे बघा किती छान प्रकारे असा क्लीन झालेला आहे. तर मी काय केलं होतं, आपलं मगाशी जे व्हेनिगर घेतलं होतं त्यातलंच व्हेनिगर उरलं होतं आणि हा माझा क्लिनिंगचा रुमाल आहे. तर तो रुमाल फक्त त्या व्हेनिगरमध्ये डीप करून परत आपल्याला पिळून घ्यायचा आहे थोडासा सुका करून. तर अशा पद्धतीने तुम्ही तो फ्रीज क्लीन करू शकता. खूप छान प्रकारे तो मेंटेन ठेवला जातो. तर बघा कितीही चिकट किंवा चिवट डाग असले तर ते खूप लवकर निघले जातात. ही ट्रिक कशी वाटली नक्की सांगा. तर इथे बघा आता हा जो तवा आहे तर तव्यावरती साईडने तुम्हाला तेलकट आणि चिकट असे चिवट डाग दिसत असतील तर ते डाग कसे क्लीन करायचे. तर बघा हे जे सोल्युशन करणार आहोत तर हे सोल्युशन खूप उपयोगी आहे किंवा खूप ठिकाणी आपल्याला यूज करता येतं. तर इथे बघा मी घेतलेला आहे 1 ग्लास पाणी आणि घेणार आहे एक आता मोठ्या साईजचा लिंबू. तर तो लिंबू जो आहे तर ते पाणी गरम झाल्यानंतर
मी त्यामध्ये सगळा जो लिंबू आहे तर तो पिळून घेणार आहे. तर बघा हे जे सोल्युशन आहे तर ते तुम्ही जास्तसुद्धा करू शकता. तर एका सोल्युशनमध्ये आपल्याला 3-4 कामं करायची आहेत. तर त्यामुळे मी तव्यात केलेलं आहे की जेणेकरून माझा तवासुद्धा क्लीन होईल आणि आपलं जे सोल्युशन आहे तर ते सुद्धा करून होईल. तर बघा मी आता दोन्हीही एक लिंबू आहे तर ते दोन्ही चांगले पिळून घेतलेले आहे त्यामध्ये. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते मीठ. तर बघा हे जे सोल्युशन आहे तर ते तुम्ही खूप सारं करून सुद्धा ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर इथे बघा मी आता त्यामध्ये टाकणार आहे ते मीठ. तर ते आपल्याला तव्यावर छान असं उकळून घ्यायचं आहे. तर बघा इथे लिंबाऐवजी तुम्ही व्हिनेगर जरी वापरलं तरीही काय हरकत नाही आहे. पण शक्यतो सगळ्यांच्याच घरी व्हिनेगर अवेलेबल असेल असं नसतं. तर लिंबू हे प्रत्येकाच्या घरी असतं किंवा इझिली अवेलेबल होऊन जातं. तर त्यासाठी मी तुम्हाला लिंबाची ट्रिक दाखवणार आहे. तर इथे बघा मी आता 1 चमचा त्यामध्ये टाकलेला आहे ते मीठ. आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा. तर खायचा सोडा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच. तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा. तर बघा खायचा सोडा टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता निरमा पावडर. तर बघा हे जे सगळं आपण जे टाकलेलं आहे तर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून ते सगळं मिक्स होईल. आणि तव्यावरती आपल्याला ते थोडंफार उकळून घ्यायचं आहे की जेणेकरून त्याचा पण जी रिॲक्शन आहे तर ती तव्यावर होईल. न घासता आपल्याला तो तवा क्लीन करायचा आहे. तर बघा असे ब्लॅक तवे झाले किंवा मग तेलकट चिकट झाले तर खूप घासावा लागतात किंवा खूप कष्ट घ्यावा लागतात. या पद्धतीने किंवा ही ट्रिक जर तुम्ही यूज केली तर काही मिनटातच ते क्लीन होऊन जातात. खूप कष्ट करावे लागत नाही. घासणीसुद्धा तव्याला लावावी लागत नाही. इतक्या छान प्रकारे ते क्लीन होऊन जातात. तर बघा बऱ्यापैकी ते आता मिक्स झालेलं आहे. तर हे जे मिश्रण आहे तर ते थंड झाल्यावरती आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे किंवा घ्यायचं आहे. किंवा जर स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं तर पुढचे आपण जे करणार आहोत किंवा मी तुम्हाला जे सांगणार आहे की त्याचा उपयोग कशासाठी करायचा किंवा कशासाठी करू शकतो यासाठी. तर इथे बघा बऱ्यापैकी छान असं मी आता ते उकळून घेतलेलं आहे की जेणेकरून त्याचे जे रिॲक्शन आहे तर ते तव्यावरसुद्धा होईल आणि तवासुद्धा आपला छान प्रकारे क्लीन होईल. तर तवा क्लीन कसा करायचा बघा, घासणी यूज न करता आपल्याला हा जो तवा आहे तर तो तवा क्लीन करून घ्यायचा आहे. तर तो क्लीन कसा करायचा, तर बघा आपल्याकडे जे लिंबू होतं तर त्या लिंबाचे आपण 2 भाग कापून त्यामध्ये रस टाकला होता. तर ते सालीच्या उपयोगाने किंवा सालीपासून क्लीन कसा करायचा, तर बघा जे लिक्विड होतं तर ते सगळं लिक्विड मी असं आता छान स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे. तर ते व्हिडिओ कंटिन्यू बघा, लास्टला तुम्हाला कळेल की त्याचा उपयोग कुठे करायचा आहे. तर हे जी लिंबाची साल आहे तर ती लिंबाची साल अशा प्रकारे तुम्ही सुरीला लावून घेऊ शकता आणि या पद्धतीने आपल्याला ते क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघा तवा गॅस हा चालूच आहे, गरम तव्यावरतीच हे करायचं आहे. त्यामुळे त्याचा लवकर रिझल्ट भेटतो आणि खूप छान त्याचा रिझल्ट येतो. घासणी न लावता खूप छान प्रकारे तवा हा क्लीन होतो किंवा होऊन जातो. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आणि यातली कोणती ट्रिक तुम्हाला आवडली हे कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा की जेणेकरून याचासुद्धा त्यांना फायदा होईल यासाठी. तर बघा आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी तवा हा क्लीन झालेला आहे. तर बघा यामधलं जे मिश्रण होतं तर ते कमी झालं होतं. मी परत स्प्रे बॉटलमधलं त्यामध्ये ओतलं आहे. तर इथे बघा मी आता तवा फक्त वॉश केलेला आहे घासणी न लावता. तर किती छान प्रकारे क्लीन झालं होतं बघा. तर बघा आपण स्वयंपाक केल्यानंतर खिडकीत अशा प्रकारे तेलकट उडतं किंवा चिवटपणा सगळा जमा होतो तो थर, तर तो कसा क्लीन करायचा, तर इथे बघा अशा पद्धतीने ज्यांचा गॅसच्या शेजारी किंवा वरती लगेच खिडकी आहे त्यांच्या असे प्रॉब्लेम खूप सारे होतात. तर खूप असे चिवट आणि चिकट डाग असतात तर ते काढायचे कसे, तर आपण जे सोल्युशन केलेलं होतं ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं तर ते अशा पद्धतीने ह्या खिडकीवरती किंवा मग जी स्टाईल आहे त्या स्टाईलवरती सुद्धा मारू शकता. तर याने तुम्ही किचनच्या ज्या स्टाईल आहेत तर त्या स्टाईलसुद्धा क्लीन करू शकता. खूप छान प्रकारे त्या पण क्लीन होतात. तर बघा इथं आता स्प्रे बॉटलमध्ये जे भरून ठेवलेलं होतं तर ते इथं मी आता स्प्रे करणार आहे. तर बघा जिथे जास्त चिवट आणि चिकट डाग आहेत तर तिथे सगळ्या ठिकाणी आपल्याला हे या पद्धतीने स्प्रे करून झाल्यानंतर आपल्याला ते घासणीने घासून घ्यायचं आहे.
तर इथं तुम्ही बघू शकता की जी स्लायडिंग आहे तर ती काच किती छान प्रकारे क्लीन झालेली आहे आणि खालचं सुद्धा सगळं निघालेलं आहे.